जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद पालिकेचा सुस्त कारभार. शहर कचऱ्याच्या विळख्यात. डासांच्या उच्छादामुळे जनता त्रस्त. जळगाव जामोद. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे जळगाव जामोद शहरात मात्र कचरा आणि सांडपाण्याच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातील बहुतांश नाले प्लास्टिक आणि कचऱ्याने तुडुंब भरले असून सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा कोलमडली आहे. नगर परिषदेच्या या निष्क्रिय कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्गत गल्लीबोळातील नाल्यांची साफसफाई अनेक दिवसांपासून झालेली नाही. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा साचल्याने पाणी जागीच साचून राहिले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना घरात राहणेही कठीण झाले आहे. सांडपाणी साचल्यामुळे शहरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मच्छर इतके वाढले आहेत की डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही पालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप संतप्त नागरिक करत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे केवळ दावे केले जात आहेत, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थी आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात धूर फवारणी करण्याची अत्यंत गरज असताना प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. आम्ही टॅक्स भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधा का मिळत नाहीत, असा सवाल जनता विचारत आहे. नागरिकांची मुख्य मागणी: शहरातील सर्व नाल्यांची तातडीने प्लास्टिकमुक्त साफसफाई करण्यात यावी. साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत. संपूर्ण शहरात दररोज धूर फवारणी म्हणजे फॉगिंग आणि जंतुनाशक फवारणी करावी. प्रशासनाने आता तरी झोपेतून जागी व्हावी, अन्यथा वाढत्या रोगांमुळे होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण, असा खडा सवाल जळगाव जामोदची जनता विचारत आहे.